जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून वेळेत दिली जाईल अशी ग्वाही सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मिसाळ यांनी मंदिर विकास आराखड्यासह नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास याबाबत आढावा घेतला। स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना विश्वासात घेऊन अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी असं त्यांनी सांगितलं। तसंच कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शेजारच्या गावांमध्ये असलेली ग्रामस्थांची भीती दूर करावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। शासकीय अधिकाऱ्यांनी विविध विकास कामांचं सादरीकरण केलं। जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आराखडा आणि अंमलबजावणी योग्य दिशेनं सुरू असून शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही नामदार माधुरी मिसाळ यांनी दिली। रस्त्याचे पण आता कामाच्या त्यांनी हे दिलेले आहेत। शासन त्यांना रस्त्याच्या ह्याची पण आता DPDC मध्ये पण तरतूद करून देईल। नगर विकासमधनं पण आपण बऱ्याचशा तरतुदी त्यांना करू देऊ। नगरोत्थानचे पण पैसे येत आहेत। अमृतचे पण बऱ्याच ठिकाणी आता योजना चालू आहे। तर त्यामुळे कोल्हापूर शहराला आणि कोल्हापूर इतर नगरपालिकांना नगरपालिकेचा पूर्ण आढावा कलेक्टर साहेबांनी पण दिलेला आहे। तर जे पण मदत लागेल ते पूर्ण शासनाकडून केली जाईल एवढं या निमित्ताने मी आज सांगते। या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते। अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावं, त्यांच्या शंका दूर कराव्यात असं नामदार मिसाळ यांनी सांगितलं। तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यापूर्वी सुरुवातीला शहराजवळच्या गावांचा समावेश करावा, तिथं महानगरपालिका कोणत्या सुविधा देणार याबाबत माहिती द्यावी, हद्दवाढीबाबतचे गैरसमज दूर करावेत अशा सूचना त्यांनी केल्या। आमदार राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीच्या आणि राष्ट्रीय महामार्गाच्या आतील गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश करणं गरजेचं असल्याचं सांगून उचगाव, मोरेवाडी, कळंबा यांसारखी 10 गावं शहराशी संलग्न असल्याचं सांगितलं। तर आमदार राहुल आवाडे यांनी रवींद्रनाथ टागोर वाचनालयासाठी निधी मिळावा अशी मागणी केली। दरम्यान HSRPA नंबर प्लेटबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यानं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी असंही माधुरी मिसाळ यांनी निर्देश दिले। वाहतूक कोंडी, खाजगी प्रवासी वाहतूक याबद्दलही त्यांनी RTO संजीव भोर यांना सूचना केल्या। तसंच प्रत्येक ST स्टँडमधील स्वच्छता गृहांची व्यवस्था चांगली असावी, पूर परिस्थितीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहावं असंही सहपालकमंत्री मिसाळ यांनी सांगितलं।